या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इतर शैक्षणिक व्हिडिओ नियमितपणे मिळतील। यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप प्रकरण 7 सम विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या आणि वर्ग संख्या यावरचा आपण स्वाध्याय पाहतोय। स्वाध्याय 7.1 उदाहरण पहिलं पहा, 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत। तर मुलांनो, तुमच्या सर्व मूळ संख्या पाठ आहेत। एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही, 2 पासून मूळ संख्या चालू होतात। 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 आणि 2 ते 100 यामध्ये 25 मूळ संख्या आहेत। 2 ते 100 यामध्ये 25 मूळ संख्या आहेत, हे लक्षात ठेवा। जर 2 ते 50 असं विचारलं असेल तर यामध्ये 15 मूळ संख्या आहेत आणि परत 51 ते 100 यामध्ये 10 मूळ संख्या आहेत, हेही तुमच्या माहितीसाठी लक्षात असावं। या प्रश्नाचं उत्तर आहे 25, पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। उदाहरण क्रमांक 2 पहा, 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती। आता या ठिकाणी आपण मूळ संख्या लिहूया। 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17 आणि 19 या 1 ते 10 मधील मूळ संख्या आहेत। या 11 ते 20 मधील मूळ संख्या आहेत। यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण यांची बेरीज करूया। 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17, इकडे यांची पण बेरीज करूया। 3 आणि 1 4, 4 आणि 7 11, 11 9 20, 20 ला 0, 4 2, 1 2 3 4 5 6 60। या दोघांची जर आपण बेरीज केली 17 आणि 60 तर यांची बेरीज होते पहा 60 आणि 10 70, एकूण झाली 77। तर 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 77 आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। उदाहरण क्रमांक 3, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे। यामध्ये चौरस संख्या असा शब्द आलेला आहे, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या हा सुद्धा शब्द आलेला आहे। सुरुवातीला मी तुम्हाला चौरस संख्या कशाला म्हणतात हे थोडक्यात समजावून सांगतो। या ठिकाणी लिहिलेलं आहे चौरस संख्या। जर आपण बिंदू स्वरूपात जर संख्या घेतली तर वर जेवढे आपण आडवे बिंदू घेतो तेवढे जर उभे बिंदू घेतले, वर आडवे 2 आहेत, उभे 2, हे अशा प्रकारे, तर हा चौरस तयार होतो। यांचा बिंदू एकूण आहे 4, म्हणून 4 ही चौरस संख्या आहे। याचप्रमाणे आडवे जर 3 बिंदू घेतले, उभे सुद्धा आपण 3 बिंदू घेतले असे, तर पहा ही पूर्ण आकृती जी आहे मोठी ही चौरसाची आकृती तयार होते जोडल्यावर। एकूण किती बिंदू झाले पहा, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, म्हणून 9 ही सुद्धा चौरस संख्या आहे। मग चौरस संख्या म्हणजे काय, तर चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या। आता तुमच्या लगेच लक्षात आला असेल, वर्ग संख्या तुम्हाला माहित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा भाग आहे त्रिकोणी संख्या, तो सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मांडून दाखवतो। त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण तयार झाला पाहिजे। इथे एक, आता या ठिकाणी पहा हा त्रिकोण तयार झालेला आहे। येस, इथे एक त्रिकोण तयार झालाय, हा मोठा त्रिकोण। ओके, अशा प्रकारे आपण वाढवत गेल्यानंतर तर ही एक, इथं किती 3 बिंदू आहेत म्हणून 3, इथं 1 2 3 4 5 6, हे अशा प्रकारे हे पुढं या पॅटर्ननुसार वाढत जाईल, म्हणून 1 3 6 या त्रिकोणी संख्या आहेत। या ठिकाणी आपला प्रश्न विचारलाय चौरस संख्या पण पाहिजे आणि त्रिकोणी संख्या सुद्धा पाहिजे। चौरस संख्या म्हटलं तर 9 हा वर्ग आहे, 25 वर्ग आहे, 64 ही सुद्धा वर्ग संख्या आहे, 36 ही सुद्धा वर्ग संख्या आहे। आता आपल्याला फक्त त्रिकोणी संख्या बघायच्या आहेत, तर तुमच्या 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्हाला त्या लिहून दाखवतो, तुमच्या पाठ नसेल तर ह्या लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा। हा येस, तुम्हाला दिसेल आता 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 अशा तुम्ही पुढं काढू शकता।
आता सगळं तुम्हाला आयतं दिलेलं नाही या ठिकाणी, हे तुम्हाला काढायचे आहेत. तुम्हाला कशा काढायच्या, यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न आहे, संबंध आहे. इथं पहा कितीनं वाढली, 1 आणि 2 3, 2 न वाढलेले आहे, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 2 3 4 5 असं क्रमानं अंक यामध्ये मिळवले की पुढची त्रिकोणी संख्या मिळते. इथं पहा 45 आणि 10 55, 55 आणि 11 66, इथं 12 मिळवा, तुम्हाला पुढची त्रिकोणी संख्या मिळेल. जसं की 6 आणि 2 8 आणि 6 आणि 1 7. त्यानंतर इथं 13 मिळवा, पुढची त्रिकोणी संख्या मिळेल. अशा 100 पर्यंतच्या तुम्ही त्रिकोणी संख्या काढून घ्या, तोंडपाठ करून ठेवा. या ठिकाणी 36 वर्गसंख्या पण आहे आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 4 पहा. 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? पहा या ठिकाणी संख्या व्यवस्थित पहा. 2 11 13 17 19 23, तर या मूळ संख्या आहेत, या मूळ संख्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 5. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, तर ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे, मूळ संख्यामध्ये 2चा फरक आहे. यासंबंधीचे सविस्तर व्हिडिओ आपण पाठीमागे तयार केले आहेत, ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी बघू शकता. मूळ संख्यामध्ये 2चा फरक या ठिकाणी पहा. 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13. यस, 11 आणि 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि या दोन्ही मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे, म्हणून ही जोडमूळ संख्या आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 6. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता याचं उत्तर आपण 2 प्रकारे काढू शकतो. एक तर तुमच्या त्रिकोणी संख्या 1 ते 100, 1 ते 100 जर पाठ असतील, त्रिकोणी संख्या जर पाठ असतील तर तुम्हाला याचं उत्तर लगेच मिळेल. कारण आपण मगाशीच म्हटलं होतं की 1 3 6, त्यानंतर 10 15 आहे, त्यानंतर 21 28 36 45 अशा प्रकारे पुढच्या देखील आपण काढू शकतो. आता याने काय सांगितले प्रश्नामध्ये, 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास, या ठिकाणी 10 आहे, तर 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? 10 नंतर येणारी पहिली त्रिकोणी संख्या 15 आहे, दुसरी ही तिसरी आणि ही चौथी. तर याचं उत्तर आहे 36. पर्याय क्रमांक 36 पहा या ठिकाणी प्रश्न पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर आहे. याचबरोबर जर तुम्हाला या त्रिकोणी संख्येचा पाया काढून पुढची संख्या काढायची असेल तरी सुद्धा ती काढता येते. ती कशी काढायची हे देखील पहा. आता 10 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे. या 10 संख्येचा काय करायचं, आपल्याला पाया काढायचा आहे. पाया काढत असताना काय करायचं असतं, या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि दुपटीमधून मोठ्यात मोठी वर्गसंख्या वजा करायची. कोणती वर्गसंख्या वजा होईल पहा, 20 मधून होईल 16 वर्गसंख्या वजा. 16 हा कोणाचा वर्ग आहे, 4चा, म्हणून या संख्येचा पाया येतो 4. आता काय करायचं आपल्याला, 10 नंतर येणारी चौथी म्हटलेलं आहे, मग ही 4 जो पाया आलाय यामध्ये चौथी म्हणून 4 मिळवायचं. पाया तयार झाला आपला 8. आता 8 पाया असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची आहे. मग त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र आहे, मग 8 गुणुले 8 अधिक 1 म्हणजेच 9 भागिले 2. तर या ठिकाणी पहा, 2 1 2, 2 चौक 8, 9 चौक 36 असं देखील तुम्ही याचं उत्तर काढू शकता. या त्रिकोणी संख्येबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी गणित विषयाचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघून घ्या. उदाहरण क्रमांक 7. पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? आता दरम्यान हा शब्द आलेला आहे, त्यामुळे या दोन्ही संख्या धरायच्या नाहीत. यामध्ये ज्या संख्या आहेत त्या आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 111, 112, 113, 114, 115. पुढील संख्या या ठिकाणी लिहू. 116, 117, 118 आणि 119.
आता आपल्याला मूळ संख्या यातली शोधायची आहे. तर त्यासाठी मी खूप महत्त्वाची तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे, ते नीट समजून घ्या. सुरुवातीला काय करायचं मुलांनो, यामधल्या समसंख्या सर्व कट करून टाकायच्या, कारण 2 सोडून इतर कोणतीही समसंख्या ही मूळ संख्या नाही. ही पहा, एकक स्थानी 2 आहे, सम आहे. एकक स्थानी 4 आहे, सम आहे. एकक स्थानी 6 आहे, ही सम आहे. एकक स्थानी 8 आहे, ही सम आहे. आता राहिलेल्या संख्या पहा, या राहिल्या आहेत 111, 113, 115, 117 आणि 119. आपण समसंख्या कट केल्या, याचा अर्थ आपण 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कट केलेल्या आहेत. आता विभाजितेच्या ज्या कसोट्या आहेत त्यानुसार आपण आता 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कट करूया. मग 3 ने भाग जाणारी संख्या म्हटलं की अंकांची बेरीज 3च्या पटीत किंवा पाड्यामध्ये पाहिजे. अंकांची बेरीज पहा 1, 2, 3 आहे, म्हणून या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, ही संख्या कट झाली. इथं अंकांची बेरीज करा, 3 आणि 1 4 आणि 1 5, 3च्या पाड्यात नाही. 5 आणि 1 6 आणि 1 7, ही पण बेरीज 3च्या पाड्यात नाही. 117 आहे, 7 आणि 1 8 आणि 1 9, अंकांची बेरीज 9 आहे, म्हणजे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून ही संख्या आपण कट केली. इथं अंकाची बेरीज करा, 9 आणि 1 10 आणि 1 11, जात नाही. आता 4 ने भाग जाणाऱ्या संख्या, ही कसोटी वापरायची का? तर ही कसोटी वापरायची नाही. ज्यावेळेस तुम्ही 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कट केल्या त्यावेळेस 4 ने भाग जाणाऱ्या संख्या सुद्धा कट झालेल्या आहेत. पुढची कसोटी आहे पहा 5 ने भाग जाणाऱ्या. आता ह्या विभाज्यतेच्या कसोट्या या संबंधीचा व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये आहे, तो तुम्ही बघून घ्या. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर आयुष्यभर तुम्हाला त्या विभाज्यतेच्या कसोटीवर कोणताही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही आरामदायी पद्धतीने लगेच सोडवू शकाल. आता 5 ने भाग जाणारी एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे. या ठिकाणी पहा एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. आता राहिलेल्या संख्या आपण या ठिकाणी मध्ये मांडून घेऊ. इथं आहे 113, ही राहिलेली संख्या आहे, आणि या ओळीमध्ये इथं 119 राहिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या संख्येनं भाग जातो का हे बघायचं आहे. आता पुढच्या जर आपण कसोट्या बघितल्या, 6ची कसोटी, तर 2 आणि 3 ने या ठिकाणी भाग आलेला आहे. अशाच पुढे कसोटी वापरत गेलो तर 10 या ठिकाणी भाग जाणार नाही. 11 या ठिकाणी भाग जात नाही. आता पुढचे जे पाडे आहेत 11, त्यानंतर 13, हे पुढचे जे असे मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येनी याला भाग घालून बघायचं. 11, 13, त्यानंतर 17, ही 19, अशा प्रकारे. 13 न बघूया, 13 8 14, 13 9 या ठिकाणी नाही आहेत. 17 न पहा, 17 5 85, 17 सख 2 17 7 19 अशी. 17 न या 119ला भाग जाईल, म्हणजे 17च्या पटीमध्ये आहे. आता राहिली फक्त एकच संख्या, ती म्हणजे 113, आणि हीच मूळ संख्या आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 8 पहा, जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या 2 संख्यामधील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल. आता पहा, 2 मूळ संख्यांचा गुणाकार सम दिलेला आहे. मूळ संख्येचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस फक्त 2 ही सम मूळ संख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या या विषम आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याचबरोबर समसंख्येचे गुणधर्म सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. ज्यावेळेस 2 समसंख्यांचा आपण गुणाकार करतो त्यावेळेस त्याचं उत्तर हे समसंख्या येतं. समसंख्या आणि विषम संख्या यांचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस याचं उत्तर सुद्धा समसंख्याच येतं. तुम्ही याची वेगवेगळी उदाहरणं घेऊन त्याचा पडताळा बघू शकता. ज्यावेळेस तुम्ही विषम संख्या बाबतीत विचार करता त्यावेळेस 2 विषम संख्येचा गुणाकार ही विषम संख्याच येते. विषम संख्या आणि एक सम असेल आणि दुसरी विषम असेल तर यांचा गुणाकार ही सम येतो. हे दोन्ही सेमच आहे. लक्षात काय ठेवायचं आहे, समचा गुणाकार सम येतो, विषमचा गुणाकार विषम येतो. पण जर सम आणि विषम यांचा गुणाकार केला तर तो सम येतो. म्हणजेच या ठिकाणी 2 मूळ संख्यांचा गुणाकार सम सांगितलेला आहे. मग 2 मूळ संख्यांचा गुणाकार सम पाहिजे असेल तर त्यातली एक सम पाहिजे. एक मूळ संख्या आपल्याला सम घ्यावी लागेल आणि दुसरी आपल्याला विषम घ्यावी लागेल.
मग सम मूळ संख्या 2च आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणाल 3 घेतलं 5 घेतलं या दोन्ही विषम आहेत, या विषम संख्यांचा गुणाकार काय येतो? विषम येणार आहे. ते 7 घ्या किंवा विषम विषम घेतल्या तरी सुद्धा यांचा गुणाकार विषम येणार आहे. जर गुणाकार सम पाहिजे असेल तर त्या दोन्ही मधील एक संख्या ही सम असायलाच हवी किंवा मग दोन्हीही सम असायला पाहिजे. परंतु मूळ संख्यांचा वेळेस विचार करतो त्यावेळेस एकच सम आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 9 पहा. 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती आहे? हा प्रश्न खूप सोपा आहे. आता 1 ते 20 मधील समसंख्या या ठिकाणी आपण मांडून घेऊया. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 आणि 20. अशा प्रकारे या सर्वांची आपल्याला बेरीज या ठिकाणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी पहा 1 ते 20 असं म्हटलेलं आहे, त्यामुळे या दोन्ही संख्या आपल्याला धराव्या लागतील. ज्यावेळेस दरम्यान हा शब्द येतो त्यावेळेस मात्र 1 पण सोडून द्यायचं असतं आणि 20 ही सोडून द्यायचं असतं. आता यांची बेरीज करायची आहे. यांची बेरीज आपण करूया. 2 आणि 4 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30, 30 40 50 60 70 80 90 आणि 90 आणि हे 100 आणि हे 10 110. यांची बेरीज झाली आहे 110. मी वेगळ्या पद्धतीने केली आहे. तुम्ही अशी एककांची बेरीज दशकांची बेरीज देखील करू शकता. आता या संख्या जर बघितल्या तर 2 4 6 8 10 या टप्प्यातील संख्या आहेत. टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत. ज्यावेळेस अशा टप्प्याने येणाऱ्या संख्या असतात, टप्प्याने येणाऱ्या संख्या आणि त्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर ती बेरीज करण्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सूत्र काय आहे पहा. अशा संख्यांची बेरीज करायची बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणुले एकूण संख्या. एकूण संख्या या सूत्रांचा वापर करून सुद्धा तुम्ही अशा येणाऱ्या संख्या ज्या असतात त्यांची बेरीज करू शकता. आता या सूत्राचा वापर करून आपण बेरीज करूया. पहिली संख्या 2 आहे अधिक शेवटची संख्या 20 आहे भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, यांची बेरीज या ठिकाणी होईल. यास थोडंसं वर घेऊया आपण. ओके, 20 आणि 2 22, 22 भागिले 2 गुणिले 10. बे 1 बे 11 22 आणि यांचा गुणाकार आडवा होईल. 11 10 110. ओके, या ठिकाणी 110 आणि 110 दोन्हीपर्यंत तुम्ही याचं उत्तर काढू शकता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. उदाहरण क्रमांक 10 आणि शेवटचं. या ठिकाणी 5 अंक दिलेले आहेत. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? सर्वात लहान आणि विषम संख्या आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. पर्याय बघताक्षणी तुम्हाला या ठिकाणी समसंख्या दिसली, कट करून टाका. आता पहा, हे अंक आहेत 1 0 3 4 आणि 5. सर्वात लहान विषम संख्या तयार करायची आहे. या ठिकाणी जे क्रम जर अंकांचा बघितला तर हा क्रम सुद्धा सर्वात लहान संख्या तयार करण्यासारखाच क्रम आहे. म्हणजे संख्या तयार होईल पहा 10,345 आणि झालेली ही विषम संख्याच आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 10,345. यस, पर्याय क्रमांक 4.